विधान परिषदेच्या एका जागेसाठी 75 इच्छुक, रात्री उशिरापर्यंत चाललेला बैठकांचा सिलसिला आणि अखेर ज्या नावाची कोणालाही अपेक्षा नव्हती तेच नाव समोर आलं। राज्यात आज विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता। भाजप, शिवसेना, ठाकरे गटाने आपली नावं जाहीर केली। प्रतीक्षा होती ती शिंदेंच्या शिवसेनेकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार याची, तसंच अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून कोणतं एक नाव पुढे येणार याची। अजित पवारांच्या निधनानंतर होणाऱ्या या निवडणुकीसाठी सुनेत्रा पवार जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी देणार की नवा चेहरा उभा करणार याबद्दल कोणालाही कल्पना नव्हती। अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने आपला पत्ता टाकला आणि विधान परिषदेसाठी चक्क झिशान सिद्दकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं। पण या एका निर्णयामुळे राष्ट्रवादीत आता पुन्हा अंतर्गत युद्ध पेटण्याची चिन्ह आहेत। ज्यांनी पक्षासाठी घाम गाळला, जे अजित पवारांचे खंदे समर्थक मानले गेले, तर अमोल मिटकरींचा पत्ता कापून ऐन वेळी पक्षात आलेल्या झिशान यांना संधी का दिली गेली असा प्रश्न विचारला जातोय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व असलेल्या राष्ट्रवादीने हा निर्णय घेताना मुंबईतील राजकीय समीकरणं आणि आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवल्याचं स्पष्ट दिसतंय। झिशान सिद्दकी यांच्या निवडीमागे काय कारणं आहेत, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। झिशान सिद्दकी तेच झिशान ज्यांचा गेल्या विधानसभा निवडणुकीत वरुण सरदेसाईंनी पराभव केला होता। मग पराभूत उमेदवाराला आमदारकीचं बक्षीस का? यामागे आहे मिशन मुंबई। मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीची ताकद नगण्य आणि हीच उणीव भरून काढण्यासाठी सुनेत्रा पवारांनी झिशान नावाचं कार्ड खेळलंय। मुंबईत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणि तरुण आक्रमक चेहरा म्हणून झिशान सिद्दकी यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन पक्षाने एक मोठी राजकीय खेळी खेळली, ज्यामुळे अनेक दिग्गजांच्या भुवया उंचावल्यात। झिशान हे केवळ तरुण नेतृत्व नाही, तर ते दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांचा वारसा चालवतात। मुस्लिम मतदारांची मोठ बांधण्यासाठी आणि मुंबईत पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी पक्षाने राजेंद्र जैन, सुरेश बिराजदार आणि अगदी विक्रम काकडे यांसारख्या नावांना बाजूला सारून झिशान यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली। पण हा निर्णय घेत असताना पक्षाने आपल्याच जुन्या सहकाऱ्यांच्या रोषाकडे दुर्लक्ष केलंय का, हा सुद्धा प्रश्न आहे। अमोल मिटकरी, जे अजित पवारांसाठी कोणत्याही पातळीवर जाऊन संघर्ष करायला तयार असतात, त्यांनी आता उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे। मिटकरींनी केवळ नाराजीच व्यक्त केली नाही, तर एक असं ट्विट केलंय ज्यामुळे राजकीय वर्तुळात भूकंप आलाय। अपघाताचं सत्य समोर येईपर्यंत मी शांत बसणार नाही, असं म्हणत मिटकरींनी नेमका कोणाकडे इशारा केलाय? माझ्या लढाईचं हेच फळ मिळेल ही मानसिक तयारी 29 जानेवारीलाच केली होती दादा। हरकत नाही, तुमच्यासाठी एक संधी काय, अशा 1000 संधी हा अमोल मिटकरी ओवाळून टाकेल। तुमची लढाई कालही लढत होतो, आजही लढतोय आणि उद्याही लढत राहील। या लढाईत कोणी सोबत असो अथवा नसो, न्याय मिळेपर्यंत ही लढाई थांबवणार नाही, हीच तुम्हाला खरी श्रद्धांजली ठरेल, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। मिटकरींनी जरी आपण दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं म्हटलं असलं, तरी त्यांच्या शब्दांतून उमटलेली नाराजी आणि जान भी देंगे हा इशारा पक्षांतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आणणारा ठरलाय। तसंच त्यांनी कोणत्याही नेत्याने आपल्याला संपर्क केला नसल्याचं सांगितलंय। मिटकरी नेमकं काय म्हणाले ते पाहूया। आणि अजितदादा असते, आज हयात असते, तर त्यांनी एवढं तरी म्हटलं असतं की ठीक आहे, तुम्हाला यावेळेस आम्ही म्हणजे फोन तरी केला असता, यावेळेस तुम्हाला संधी देऊ शकत नाही, पण तुमचा पक्ष म्हणून विचार नक्की केला जाईल। असं काहीच म्हणजे पहिली शॉर्टलिस्ट आली, दुसरी शॉर्टलिस्ट आली, 3 फेऱ्या झाल्या, साधं नाव सुद्धा चर्चेत जर ठेवलं नसेल, मग तुम्हाला प्रवक्ता म्हणून मी नकोय, तुम्हाला मी जनरल सेक्रेटरी म्हणून मी नकोय, तुम्हाला प्रतोद म्हणून मी नको होतो, तुम्हाला स्टार प्रचारक म्हणून मी नको होतो, आणि मग आता विधान परिषदेवर पण मी नको होतो। तर मग मला असं वाटते की काय कारण काय असतं, याचं कारण मला एकच दिसतंय, आणि जर ते खोटं असेल तर त्यांनी सगळ्यांनी येऊन कॅमेऱ्यासमोर सांगावं। अजितदादांच्या विमान अपघाताचा लढा जो शेवटच्या महिन्यामध्ये अधिवेशनामध्ये ताकदीनं मांडला, त्याचं जर हे फळ असेल, तपाचं फळ, म्हणजे सबर का फल मिठा होता है, तर ते असं मिठं असेल तर ते फळाचा मी आनंदाने स्वीकार करतो आणि ही लढाई आपली शेवटपर्यंत चालू राहते। त्यांच्या आणखी एका ट्विट मधून त्यांची नाराजी दिसून आली आहे। मुझे मिटाने की इतनी जल्दी क्या थी, थोड़ा वक्त देते मैं खुद ही राग बन जाता, अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली। त्यामुळे या निवडणुकीमुळे पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार पडण्याची शक्यता आहे।
झिशान सिद्दीकी यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर झिशान सिद्दीकी यांचा राजकीय प्रवास अत्यंत चढउतारांचा राहिलाय. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या झिशान यांनी मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून प्रभावी काम केलं होतं. 2019च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व मतदारसंघातून त्यांनी अत्यंत नाट्यमयरित्या विजय मिळवला होता, जिथे त्यांनी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात तिरंगी लढतीत बाजी मारली होती. मात्र 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. ऑक्टोबर 2024 मध्ये त्यांनी अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. झिशान हे दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांचे पुत्र असून वडिलांच्या हत्येनंतर त्यांच्यावर कुटुंबाची आणि राजकीय वारशाची मोठी जबाबदारी आहे. राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी देऊन केवळ एका नेत्याला संधी दिली नाही, तर मुंबईतील मुस्लिम मतदारांना आणि तरुण वर्गाला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केलाय. झिशान यांची आर्थिक क्षमता आणि त्यांचा जनसंपर्क पाहता आगामी काळात मुंबईत पक्षाचा विस्तार करण्यासाठी ते फायद्याचे ठरणार असल्याचं म्हटलं जातंय. झिशान सिद्दीकी यांची उमेदवारी ही मुंबईतील विशेषतः वांद्रे आणि आसपासच्या परिसरातील मुस्लिम वोट बँक मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादीने उचललेलं पाऊल मानलं जाते. 2024च्या निवडणुकीत वरुण सरदेसाई यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर झिशान यांच्याकडे सध्या कोणताही घटनात्मक पद नव्हतं, जे आता या उमेदवारीमुळे त्यांना परत मिळू शकतं. एकीकडे सुनेत्रा वहिनींनी दिलेला जनतेसाठी काम करण्याचा सल्ला आणि दुसरीकडे अमोल मिटकरींसारख्या जुन्या सहकाऱ्यांची नाराजी, अशा दुहेरी पेचात राष्ट्रवादीची ही निवडणूक रणनीती आगामी काळात राज्याच्या राजकारणात काय बदल घडवून आणते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. झिशान यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांचे आभार मानले खरे, पण झिशान यांच्यामुळे मुंबईत राष्ट्रवादीला खरंच बळ मिळणार की अमोल मिटकरींसारख्या नेत्यांच्या नाराजीमुळे पक्षाचं नुकसान होणार? राष्ट्रवादीचा हा निर्णय मास्टर स्ट्रोक ठरणार की स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणारा ठरणार? तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.